उमरखेड येथे झालेल्या खून प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत 15 दिवसापूर्वी पैनगंगा नदीपात्रात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाचा खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा LCB यवतमाळला यश आले आहे। ही घटना 15 ऑक्टोबर रोजी मौजा तिवडी तालुका उमरखेड येथील पैनगंगा नदीपात्रात सुमारे 50 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह ज्याचे दोन्ही हातपाय बांधलेले होते तो मिळून आला होता। उमरखेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता। पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या निदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला। मृतदेहाची ओळख पटवणे हे सर्वात मोठे आव्हान होते। पथकाने महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यामध्ये मिसिंग व्यक्तीची माहिती तपासली। यानंतर महाराष्ट्र सरकारच्या ऑनलाईन मिसिंग वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सदर मृतदेह हा मारुती गुणाजी सोनकर राहणार कडगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड यांचा असल्याची ओळख पटली। मृतकाच्या नातेवाईकाकडे चौकशी केली असता त्यांचा सक्का लहान भाऊ गणेश गुणाजी सोनकर आणि भाचा अमोल किसनराव श्रीमंगणे यांच्यावर संशय आला। त्यांना कडगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड येथून ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केल्यावर दोघांनी खुनाची कबुली दिली। मयत मारुती सोनकर हा दारू आणि गांजाच्या नशेत कुटुंबाला सतत मारहाण करून त्रास देत असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य वैतागले होते। आरोपींनी दारूच्या नशेत मारुतीला मोटरसायकलवरून बेबर गावाच्या हद्दीतील निर्जर स्थळी नेले। तेथे त्याचा गळा दाबून आणि लाकडी दांडक्याने डोक्यात मारून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे हात बांधून मृतदेह हदगाव उमरखेड रस्त्यावरील पुलावरून पैनगंगा नदीपात्रात फेकून दिला। यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपासासाठी उमरखेड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने 15 दिवसात अतिशय योग्य प्रकारे या गुन्ह्याचा यशस्वीरित्या छडा लावला आहे।